परवा आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल हा पार्ट बघितला होता. त्याच्यात टोटल एक 4 प्रिपरेशन मेथड होता, पण डिवाइड करून त्याची सब डिव्हिजन करून आपण सगळं त्याचं प्रिपरेशन मेथडमध्ये जेवढे काय प्रिपेअर करता येणार पेपर होते ते सगळेच्या सगळे प्रिपेअर केले. त्याच्यानंतर आता पुढं प्रिपरेशन ऑफ फिनॉल, त्याच्यामध्ये मात्र अगदी थोड्याच रिॲक्शन आहेत. टोटल 4 प्रिपरेशन रिॲक्शन दिले. त्याच्यात 4मध्ये रिॲक्टंट जे आहेत त्यातले काही आपल्या ओळखीचे आहेत आणि काही जे आहेत ते नवीन आहेत पण सोप्या आहेत. त्याच्यातल्या आता पहिली प्रिपरेशन मेथड जी आहे ती फ्रॉम क्लोरोबेन्झीन, आणि डाऊस नावाच्या सायंटिस्टनं या रिॲक्शनची डिस्कवरी दिली. त्यांनी स्वतःचंच नेम दिले डाऊस प्रोसेस. एक म्हणजे क्लोरोबेन्झीनपासून प्रिपरेशन विचारते किंवा सरळ प्रिपेअर फिनॉल बाय डाऊस प्रोसेस असं बोलते. मग आता दोन्हीपैकी कुठलाही क्वेश्चन विचारला तरी तो समजला पाहिजे. दोन्ही नेम जे आहेत ते व्यवस्थित बघ. प्रिपरेशन जे आहे ते कशापासून आहे तर क्लोरोबेन्झीनपासून प्रिपरेशन आहे. तर क्लोरोबेन्झीनचं काय करायचं आहे तर अल्कली हायड्रोलायसिस करायचं आहे. अल्कली हायड्रोलायसिस म्हणजेच काय असणार आहे, अल्कली टाकून आपल्याला हायड्रोलायसिस करता आलं पाहिजे. मग अल्कली टाकून हायड्रोलायसिस करायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे अल्कली कुठले आहेत, NaOH आणि KOH. बरोबर. रिॲक्शन जी आहे ती इन प्रेझेन्स ऑफ 623 केल्विन टेम्परेचर अँड 150 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ती अरिन्सनं रिॲक्शन आहे, म्हणजेच बेन्झीन मेंबरला आहे. आणि रिॲक्शनमध्ये रिॲक्टिव्हिटी जर बघितला तर रिंग कंपाऊंड आहे म्हणजे इझिली रिॲक्ट होणार नाही. त्याच्यासाठी कंपल्सरी टेम्परेचर कदाचित हायर लागेल. काही वेळेला टेम्परेचर, कॅटॅलिस्ट, प्रेशर तिन्ही कंडिशन लागतात. आता मात्र 623 केल्विन टेम्परेचर लागेल, 150 ॲटमॉस्फिरिक प्रेशर लागेल. आता रिॲक्शनमध्ये पहिल्या ह्याच्यापासून जे 2 स्टेपचं प्रिपरेशन आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये मिळणार तर सोडियम फिनॉक्साईड आयन. त्यातला आता क्लोरीन जो आहे तो क्लोरीन हायड्रोजनसोबत कंबाईन होईल आणि एक आयनाचं फॉर्मेशन होतं आहे. त्याच्यातला हा क्लोरीन आणि हायड्रोजन असा कंबाईन होऊन HCl रिमूव्ह होईल. म्हणजे त्याच्यामधून काय होईल HCl जो आहे तो रिमूव्ह होईल आणि शिल्लक काय राहिलं बघा ONA तो सरळ कंपाऊंड होईल तुमच्या ॲटोम. म्हणजेच याच्यात सेंट्रल पार्ट जो मिळतो तो काय मिळतोय बघा O- आणि Na+. आणि याचं नोमेनक्लेचर आहे सोडियम फिनॉक्साईड आयन. पुन्हा आयनिक कंपाऊंड म्हटल्यानंतर काय असते सांगितलं आपण अनस्टेबल. तर आयनिक फॉर्मेशन झालं की तो कंपाऊंड जो आहे तो अनस्टेबल म्हणजे अगदी काही क्षणांच्यासाठी फक्त स्टॅबिलिटी देईल, म्हणजे पुन्हा तो कन्वर्ट करायला पाहिजे. पुन्हा रिॲक्शन जी आहे रिॲक्शन सोडियम फिनॉक्साईड आयन रिॲक्ट विथ डायल्यूट HCl. रिॲक्शन जी आहे ती कशासोबत करायला सांगितले, डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन करायला सांगितले. गिव्स करस्पॉन्डिंग मेंबर फिनॉल. आता मात्र आपल्याला काय मिळणार त्याच्यापासून डायरेक्ट फिनॉल मिळणार. सरळ रिंगवरती जो ONA आहे त्याच्यात हा Na+ आणि याच्यातला Cl- असं NaCl बाहेर निघेल. हायड्रोजन आयटम जो आहे तो रिप्लेस होईल, म्हणजेच OH ग्रुपचं फॉर्मेशन झालं आणि प्लस रिॲक्शनमध्ये काय होत झालं NaCl मिळाला. आपल्याला पाहिजे पण होता फिनॉल डेरिव्हेटिव्ह, डायरेक्टली प्रिपेअर झाला. म्हणजे प्रिपरेशन मेथड जे आहे ते अगदी सिम्पल आहे. फक्त लिहिताना कंडिशन जे आहे त्या कंडिशन मात्र परफेक्ट करायला लागते. म्हणजे घेताना आपण डेरिव्हेटिव्ह काय म्हटलं होतं क्लोरोबेन्झीन, त्याच्या हेडिंगमध्ये जवळपास सगळं आहे. स्ट्रक्चर ड्रॉ करायला येणार नाही, सगळा भाग नाही आहे. म्हणजेच क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ ॲक्वियस अल्कली NaOH और KOH दोन्हीपैकी कुठला एक मेंबर यूज करा तुमच्यावरची. आता NaOH यूज केला तर त्याच्यातला हायड्रोजन आयटम आणि क्लोरीन आयटम कंबाईन होऊन HCl रिमूव्ह झाला आणि शिल्लक राहिलं ONA O- Na+. डायरेक्टली कंपाऊंड ॲड झाला आणि सोडियम फिनॉक्साईड आयनचं जनरेशन झालं. पुन्हा सोडियम फिनॉक्साईड आयन ते ट्रीटेड विथ डायल्यूट HCl गिव्स फिनॉल. बाय प्रोडक्ट NaCl इलिमिनेटेड. आता पहिली प्रिपरेशन मेथड झाली, फिनॉलचं प्रिपरेशन झालं. सिम्पल होती आणि डाऊस नावाच्या सायंटिस्टने डिस्कवरी दिले आणि स्वतःचंच नेम दिले डाऊस प्रोसेस म्हणून. क्वेश्चन विचारताना डाऊस प्रोसेसने विचारला तरी आला पाहिजे आणि समजा क्लोरोबेन्झीनपासून प्रिपरेशन विचारलं तरी आलं पाहिजे. आता पुढची प्रिपरेशन मेथड आहे सेकंड, त्यातलीच फ्रॉम क्युमिन. स्पेलिंगचं हवं तर परफेक्ट करा क्युमिन. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल बेन्झीन. एक म्हणजे क्युमिन पण म्हणू शकताय किंवा त्यालाच काय म्हणू शकताय आयसोप्रोपिल ब्रोमिन. कॉमन नेम दिलेलं आहे त्यांनी आयसोप्रोपिल बेन्झीन. बेन्झीन आयसोप्रोपिल बेन्झीनपासून तयार करा, नसेल तर त्याच मेंबरचं कॉमन नेम काय सांगितलं त्यांनी क्युमिन. आता प्रिपरेशन मेथडमध्ये पहिला आयसोप्रोपिल बेन्झीन जो आहे तो तयार केला पाहिजे. बेन्झीन म्हटलं की आपल्याकडे रिंग येणार आणि आता आयसोप्रोपिल ग्रुप कसा जनरेट करायचा. आयसोप्रोपिल म्हणजेच आपण नोमेनक्लेचरमध्ये एक रूल बघितला होता बाळांनो, जर रिंगला
बाकीचे फंक्शनल ग्रुप असतील तर तो पेरेंट कन्सिडर करायचा, पण आतापर्यंत कोण राहणार, रिंग राहणार, बेन्झीन झालं. आणि आयसोप्रोपिल म्हणजेच काय येतो, सेकंड कार्बन प्रोपिल ग्रुप, आयसो कंडिशन म्हणजे सेकंड कार्बन आयटम आपली रिंग येणार. म्हणजे जो लेक्चर काय झालं, आयसोप्रोपिल बेन्झीन. बरोबर. आता आयसोप्रोपिल बेन्झीन जो आहे त्याचं डायरेक्ट ऑक्सिडेशन करायला सांगितलं आहे. ही प्रिपरेशन मेथड जी आहे ती 2 स्टेपची प्रिपरेशन मेथड आहे. याच्यात पण ऑक्सिडेशनसाठी काय करणार आपण, डायरेक्ट O2चे ॲडिशन करणार किंवा इन प्रेझेन्स ऑफ एअर, एअरच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन करू शकताय. याचे नॉमिनेशन जे आहे दोन्ही पाहिजे असेल दोन्ही घेऊ शकताय. क्युमिन ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट, याच्यासाठी माझं एक स्टँडर्ड कॅटॅलिस्ट यूज केला आहे, कोबाल्ट नॅफ्थॅनेट आणि प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर आहे त्याच्यासाठी 423 केल्विन. वरची जी आहे ती 623 होती, ही जी आहे ती 423 केल्विन. आता वरच्या रिॲक्शनसाठी प्रेशर कंपल्सरी लागलं पाहून, यासाठी मात्र एक स्पेशल कॅटॅलिस्ट यूज केलं आहे, त्याची ॲक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे. तो रिॲक्शन जी आहे ती फॉरवर्ड डायरेक्शनला पुश करेल, म्हणजेच याचा अर्थ 423 केल्विनला रिॲक्शन होईल विदाऊट प्रेशरची तशी गरज नाही आहे. आता सरळ काय करायला सांगितलं, ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिडेशन करायचं आहे, ॲडिशन करायचे आहे, तर ही एकमेव रिॲक्शन एक वेगळ्या पद्धतीने होते. तर ॲडिशन म्हटलं की आपलं काय असतं बाबा, डबल बॉन्ड पाहिजे. आता तर स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड कुठं दिसत नाही आहे, तरी आता या कंपाऊंडवरती जिथं हायड्रोजन ॲटम आहे त्याच्या सेंटरला हा ऑक्सिजन ॲटम काय होणार, ॲड होणार. म्हणजेच कंपाऊंड मिळताना जरासं व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार, त्याला काही पर्याय नाही आहे. कार्बन हा वरचा CH2 ग्रुप आहे असं ठेवा, हा बॅकचा CH3 आहे असं राहिला, आणि इथं जो हायड्रोजन ॲटम होता त्याच्यामध्ये फक्त काय टाकायचे, 2 ऑक्सिजन ॲटम टाकायचे आणि शेवटी हायड्रोजन ॲटम ठेवा. हा मात्र प्रोडक्ट जो आहे याचं नेम आहे म्हणून पेरॉक्साईड. जसं आपला हायड्रोजन पेरॉक्साईड H2 फॉर्म्युला मिळत होता तसं याचं नॉमेनक्लेचर देणार आहे. पण हा आता O2 मेंबर आला, त्याच्यात हायड्रोजन पण आहे आणि याचं नॉमेनक्लेचर त्यांनी दिलेलं आहे, तर क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड मेंबर काय यूज केला आपण, क्युमिन. म्हणजेच त्याच्यातून मिळताना डायरेक्ट काय मिळणार, हायड्रोपेरॉक्साईड. पेरॉक्साईड म्हणजे 2 ऑक्सिजन ॲटम, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आहे म्हणून, आणि पाठीमागं स्ट्रक्चर क्युमिनचं आहे असं स्ट्रक्चर दिसते बाजू. काही त्याच्यात मी एक्स्ट्रा बाहेर त्याच्यात रिमूव्ह काही केले असा त्या प्रकार नाही, डायरेक्ट ऑक्सिजन उचलला आणि ॲड केला. राहिला प्रश्न, डबल बॉन्ड असेल तर आपण ॲडिशन करू शकतोय, पण ही रिॲक्शन थोडीशी वेगळी आहे. मी सांगतानाच सांगितलं, डायरेक्ट हायड्रोजन ॲटम पुढे शिफ्ट करा आणि दोन्हीच्या दोन्ही ऑक्सिजन ॲटम जे आहे ते सेपरेट आपण करा, त्याला काय मिळालं, हायड्रोपेरॉक्साईड. पुन्हा आता याच्यामध्ये हा मेंबर जो आहे तो आपल्याला रिॲक्शन देणार नाही, तर आपल्याला पाहिजे काय, रिंगला वॉच, म्हणजे इथं थांबून चालणार नाही. पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl, जसं वर केलं होतं तसं डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन करा. आता याच्यातला जो काय OH ग्रुप आहे, म्हणजे हा इथून इकडचा हा OH ग्रुप बरोबर, आणि इथून कंपाऊंड जे आहे ते काय होणार, ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर या रिॲक्शनमध्ये हा ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह होईल. लक्षात आलं का बघा. आणि रिमूव्ह होताना हा पुढचा बॉन्ड जो आहे, हा बॉन्ड जो आहे तो पाठीमागच्या साईडला शिफ्ट होईल. मागं शिफ्ट झाला की स्ट्रक्चरमध्ये काय झालं बाळा, हा बॉन्ड मी रिंगलाच ठेवला आहे. पुन्हा एकदा बघा, हा बॉन्ड मी रिंगलाच ठेवला आहे आणि हा ऑक्सिजनचा बॉन्ड मात्र काय केला, मी मागं शिफ्ट केला. मागं शिफ्ट केला की तुमचा ॲसिटोन नावाचं कीटोन डेरिव्हेटिव्ह ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह होईल. म्हणजेच हे पाठीमागून घेतला की त्या ह्याच्यामधून आपल्याला हा CH3 वरचा आहे असा, हा CH3 आहे असा, आणि डबल बॉन्ड होऊन आपला कीटोन डेरिव्हेटिव्ह मिळाला. बरोबर. आता शिल्लक काय राहिलं बघा बाळांनो, OH. तो OH ग्रुपचा आहे तो रिंगला डायरेक्ट येईल, म्हणजेच आता काय असणार आहे, रिंग तो कीटोन बाहेर काढला आणि पुढचा OH ग्रुप जो आहे तो डायरेक्ट घेतला. आपल्याला पाहिजे काय होतं, फिनॉल मिळालं, आणि या मेंबरचं नेम काय मिळालं, ॲसिडोन. म्हणजे ॲसिडोन ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह होईल आणि फिनॉल डेरिव्हेटिव्ह मिळेल. राहिला प्रश्न आता या रिॲक्शनसाठी HClचा यूज काय होता, तर ही रिॲक्शन जी आहे ती सहज होणार नाही. तर ही रिॲक्शन जर करायची असेल तर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, म्हणजे ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट म्हणून रिॲक्शनसाठी यूज करावं लागेल. ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ॲसिड ॲड होणार नाही, वरतीच ॲड केलं असतं, पण डायरेक्ट ॲसिड टाका, डायरेक्टली तुम्हाला फिनॉल मिळेल आणि शेवटी ॲसिड म्हणजे ॲज अ बाय प्रोडक्ट रिमूव्ह होईल. कारण वरच्यासाठी आपण प्रेशरायझर केलं होतं, यासाठी मात्र कॅटॅलिटिक प्रॉपर्टीवरती रिॲक्शन टोटली डिपेंड असेल. हा एवढाच पार्ट फक्त महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा बघा, हा बॉन्ड जो आहे तो मागं शिफ्ट केला, डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं, कीटोन बाहेर निघाला, शिल्लक राहिला OH ग्रुप, डायरेक्टली अटॅक केला, मिळालं ते आपल्याला फिनॉल. म्हणजे फ्रॉम क्लोरोबेन्झिन बाय डाऊस प्रोसेस, फिनॉलचं प्रिपरेशन 2 स्टेपमध्ये आहे, आणि पुन्हा फ्रॉम क्युमिन आयसोप्रोपिल बेन्झिन, पुन्हा याचं प्रिपरेशन जे आहे ते 2 स्टेपमध्ये आहे. दोन्ही रिॲक्शन सोप्या आहेत, व्यवस्थित परफेक्ट करा. त्याच्यानंतर आता पुढची जी प्रिपरेशन मेथड आहे त्याच्यात फ्रॉम बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड,
ती प्रिपरेशन मेथड मात्र 3 स्टेपमध्ये रिॲक्शन दिली आहे, ती पण सोपी आहे रिॲक्शन, फार काय अवघड आहे असं काही नाही आहे. त्याच्यानंतर पुढची प्रिपरेशन मेथड आहे थर्ड, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. पहिला आता सल्फोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह कसं तयार करायचं किंवा ते कसं जनरेट करायचं, त्याच्यानंतर प्रिपरेशन मेथड जी आहे ती काय आहे होती. तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड किंवा 3 स्टेपचं प्रिपरेशन आहे, रिॲक्शन व्यवस्थित लिहा. तर आता पहिलं बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे आपल्याकडे पुन्हा काय असणार आहे, बेन्झीन डेरिव्हेटिव्ह असणार, बरोबर. सल्फोनिक ॲसिड आपण शेवटचा फंक्शनल बघितला होता, आठवतोय का बघा. आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन होतं त्याचं OSO3H. आता सल्फोनिक ॲसिड त्याच्या पाठीमागं अल्किल सल्फोनिक ॲसिड असं नॉमिनेशन होतं. आता मी हेडिंग सांगायला लागले बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, म्हणजेच या रिॲक्शनसाठी काय लागणार आपल्याला, सल्फोनिक ॲसिड फंक्शनल ग्रुप म्हणजेच SO3H, बरोबर. पुन्हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड घ्या, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड प्लस आता पहिली रिॲक्शन जी आहे ती न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. आता हे ॲसिड आहे म्हणजे रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, ॲसिड रिॲक्ट विथ बेस गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर, बरोबर. तसं जर व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आता आहे ते ॲसिड मेंबर आहे म्हणजे रिॲक्शन कोणासोबत करायला लागणार, अल्कलीसोबत. पुन्हा याही रिॲक्शनसाठी आपण अल्कली यूज केलेली आहे NaOH. पुढं केली रिॲक्शन काय म्हणून सांगितलं आपण, न्यूट्रलायझेशन. ॲरोवरती कंपल्सरी टाका, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. पुन्हा हे जे न्यूट्रलायझेशन जे आहे ते सिम्पल आहे, ॲसिड प्लस बेस. ॲसिड जे आहे त्याच्यावर कंबाईन करा, कंबाईन केल्यानंतर त्याच्यामधून SO3- आणि याच्यातला सोडियम ॲटमचा पार्ट जो आहे तो रिप्लेस होईल. म्हणजेच आता मिळताना काय मिळणार बघा, रिंग आहे अशी, त्याच्यावरती SO3 ग्रुप जो आहे तो मायनस चार्ज रिप्रेझेंट करेल आणि सोडियम हायड्रॉक्साईडमधला Na+ याचा चार्ज म्हणून येईल. आणि नेहमी याचा हा जो मेंबर आहे हा सोडियमचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा ॲडप्ट म्हणून घेऊ शकताय. जसं आता हायड्रोजन सल्फेट होतं किंवा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड होतं, तसं आता ते सोडियम सल्फेट. आता पुन्हा त्यात लिमिट काय झालं बघा, हा राहिलेला H आणि हा OH ग्रुप, त्यातनं रिमूव्ह काय झाला H ग्रुप. परत मिळालेला जो आहे तो ॲडप्ट आहे, पुन्हा रिॲक्शनसाठी घ्यायचा आहे. परत सेकंड स्टेप येईल, पुन्हा बेन्झीन त्याला SO3- आणि Na+. पुन्हा हे जे सॉल्ट आहे सॉल्ट परत काय करणार आपण, सेकंड मोलेक्युल ऑफ NaOH ट्रीट करणार. आता असा विचार बरेच जण करणार म्हणजे वरतीच ट्वाईस NaOH टाकलं असतं तरी चाललं असतं, नाही बळावं. कारण आता दुसरी कंडिशन जी होणार ती फ्युजन रिॲक्शन होणार. वरती जे बघितली ती न्यूट्रलायझेशन झाली, दुसरी रिॲक्शन जी आहे ती फ्युजन रिॲक्शन होणार इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर 573 येईल. आता मात्र टेम्परेचर हायर लागणार. वरच्या रिॲक्शनला काही नाही, फक्त नॉर्मल बेन्झीन सल्फोनिक ॲसिड रिॲक्ट विथ अल्कली इन प्रेझेन्स ऑन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन गिव्स सॉल्ट अँड वॉटर. दी सॉल्ट further treated with sodium hydroxide in presence of 573 Kelvin temperature gives. आता पुन्हा मग सारखंच बघा, याच्यातला फिनॉक्साइड आयनचं फॉर्मेशन होणार, याच्यातला ONA बाहेर काढा आणि हे कंपाऊंड सगळंच्या सगळं ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह होईल. आता रिंगला काय येणार, ONA NaOH मधला ग्रुप, बरोबर, O- आणि शिल्लक राहिलेलं त्याच्यात हा जर बाय प्रोडक्ट बनवायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हा Na ह्याच्यातला राहिलेला एक हायड्रोजन आयटम म्हणजे हा हायड्रोजन आयटम NaHSO3. हा मेंबर तुम्हाला ओळखीचा आहे, 10मध्ये पण तुम्ही हा बघितला आहे, सोडियम बाय कार्बोनेट आहे ओळखीचा, NaHSO3 सोडियम बाय सल्फेट, NaHSO3 रिमूव्ह झाला, शिल्लक राहिलेला NaO डायरेक्ट O- Na+. म्हणजे मग सर्कस पुन्हा आपल्याला काय मिळालं, फिनॉक्साइड आयन. आणि तो फिनॉक्साइड आयन कसला आहे, सोडियमचा आहे, त्यामुळे सोडियम फिनॉक्साइड आयन. पुन्हा दिस सोडियम फिनॉक्साइड आयन फर्दर ट्रीटेड विथ डायल्यूट HCl. पुन्हा O- Na+ आहे असं घेणार, पुन्हा रिॲक्ट विथ डायल्यूट HCl. डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन करणार, डायरेक्ट रिॲक्शन होणार, ॲसिड सोबतची रिॲक्शन आहे. पुन्हा मगाशी रिॲक्शन जशी झाली होती तशी हा Na आणि हा Cl असा NaCl रिमूव्ह होणार, शिल्लक राहिली की H आणि इथं O. म्हणजेच रिंगला राहिलं O बॉन्ड H म्हणजेच OH ग्रुप आणि प्लस त्यातनं लिबरेटला झालं NaCl. मिळालेला जो मेंबर आहे तो आपला काय डेरिव्हेटिव्ह होता, फिनॉल.
फक्त 3 स्टेपमध्ये प्रिपरेशन मेथड दिले. ही एकदम सिम्पल आहे. फक्त रिॲक्शन करताना पहिल्या दोन स्टेपला अल्कलीज यूज करायला लागतं, पण पहिली स्टेप जी आहे ती न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. सॉल्ट प्लस वॉटर देईल, पुन्हा ते सॉल्ट रिलेटेड विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड ऑन फ्युजन गिव्स सोडियम फिनॉक्साइड आयन. दिस सोडियम फिनॉक्साइड फर्दर ट्रीटेड विथ डायल्यूट HCl गिव्स फिनॉल. कंडिशन फक्त काय 573 केल्विन टेम्परेचर सेकंड स्टेपला, फर्स्ट स्टेपला नाही आहे, तर फर्स्ट स्टेपला डायरेक्ट न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. हे 3 स्टेपचं प्रिपरेशन आहे. हाही जे आहे पार्ट जो आहे तो सिम्पल आहे. फक्त रिॲक्शन 1-2 वेळा फक्त लिहून प्रॅक्टिस करावी लागेल, कारण रिंग कंपाऊंड असल्यामुळे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स दिसतात, पण असं काही नाही. ऑलमोस्ट तिन्हीच्या प्रिपरेशन मेथड, 4च्या 4 प्रिपरेशन मेथड ज्या आहेत त्या रिंगच्याच आहेत. त्यातल्या ह्या पहिल्या 3 झाल्या. पहिली बघितली फ्रॉम क्लोरोबेन्झीन डाउस प्रोसेस, सेकंड बघितली आपण फ्रॉम क्युमिन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल बेन्झीन, आणि तिसरी बघितली फ्रॉम बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. तिन्ही याच्यामध्ये रिंग आहे. रिंगपासून रिॲक्शन स्टार्ट होते. रिंगला तुमचा जो फंक्शनल ग्रुप सांगितला असेल हेडिंगमध्ये त्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह तयार करायचं. समजलं? ही झाली थर्ड प्रिपरेशन मेथड. त्याच्यानंतरची फोर्थ मेथड आहे त्याच्यात फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन डेरिव्हेटिव्ह पण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तोही तुम्ही बऱ्याच वेळेला स्टडी केलेला आहे, बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. त्या मेंबर्ससाठी जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पाठीमागही मी बरेचसे एक्झाम्पल डायरेक्ट तयार करा म्हणून सांगितलं होतं. या क्लासिफिकेशनला रोमॅटेक्चरला पण आपण ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर फोर्थ प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम ॲनिलीन. याच्यात पण 2 स्टेपचं प्रिपरेशन आहे. ॲनिलीन म्हणजेच फॉर्म्युला कसा येणार, रिंग, आणि रिंगला काय असणार आहे NH2, बरोबर. डेरिव्हेटिव्ह काय मिळाला आपल्याला ॲनिलीन. ॲनिलीनमध्ये रिॲक्शन करताना ॲनिलीनचं पण सॉल्ट फॉर्मेशन करायचं आहे. ते सॉल्ट जे आहे ते सॉल्ट नायट्रस ॲसिड प्रोट्रीट करतो. म्हणजे आता हा झाला बेसिक मेंबर, कारण NH2 ग्रुप आहे म्हणून. जर ॲसिड प्रोट्रीट करायचं असेल तर आतापर्यंत आपण रिॲक्शनसाठी यूज केलं ते डायल्यूट HCl वगैरे यूज केलं. आता मात्र डेरिव्हेटिव्ह जे आहे ते काय आहे नायट्रस ॲसिड. आणि हे नायट्रस ॲसिड कसं बनवलं आहे तर इथं मी रिॲक्शन बाजूला टाकते बघा. NaNO2 सोल्युशन, सोडियम नायट्रेट असं त्याचं नेम आहे. NaNO2 सोल्युशन रिॲक्ट विथ HCl गिव्स, त्याच्यात हायड्रोजन ॲटम हा NO2 ग्रुप, बाहेर काय पडणार HNO2 मॉलिक्यूल. अजून एक कंडिशन सांगायची मला, प्लस NaCl. म्हणजे रिॲक्शनसाठी जो लागणारा नायट्रस ॲसिड डेरिव्हेटिव्ह जो आहे तो NaNO2 प्लस HCl, सोडियम नायट्रेट प्लस हायड्रोजन क्लोराईड गिव्स HNO3 मीन्स नायट्रस ॲसिड आणि NaCl ॲज अ बायप्रोडक्ट. तो नायट्रस ॲसिड मॉलिक्यूल जो आहे तो रिॲक्शनसाठी यूज केला आहे. इतर वेळेला आपण जे सांगतो म्हणून नायट्रिक ॲसिड बोलतोय त्याचा फॉर्म्युला आहे HNO3. म्हणजे नायट्रिक ॲसिड म्हटलं की HNO3 आणि नायट्रस ॲसिड म्हटलं की HNO2. आता असा विचार करा, दोन्ही सेम आहे वाटतं. सेम कसं असेल तर OUS म्हणजे नायट्रस आणि नायट्रिक RIC. नायट्रिक असेल तर HNO3 आणि नायट्रस ॲसिड असेल तर HNO2 फॉर्म्युला. पुन्हा म्हणजेच ॲरोवरती पण ही तुम्ही कंडिशन ॲड करू शकताय, NaNO2 प्लस HCl. त्या दोघांच्या रिॲक्शनमधून तुम्हाला जो रिॲक्टंट मिळाला तो रिॲक्शनसाठी तुम्ही यूज केला. त्याच्यासाठी टेम्परेचर जे आहे ते 273 केल्विन इतकं टेम्परेचर आहे. पहिल्यालाही टेम्परेचर होतं, तिसऱ्या रिॲक्शनलाही टेम्परेचर होतं, दुसऱ्याला पण होतं, तिसऱ्या रिॲक्शनला पण होतं, आणि आता यालाही आहे 273 केल्विन टेम्परेचर. आता गिव्स पहिल्या याच्यापासून मिळणार डाय अझोनियम सॉल्ट. आता एक नवीन मेंबर आपल्याला स्टडीसाठी येणार आहे. सरळ सरळ काय करणार आपण, याच्यातले हायड्रोजन ॲटम दोन्हीच्या दोन्ही काढणार. याच्यातला एक हायड्रोजन ॲटम आणि ह्यातले 2 ऑक्सिजन ॲटम, असे 3 हायड्रोजन ॲटम आपल्याकडे बाहेर काढणार आहे. आणि शिल्लक राहिला सेंटरचा फक्त नायट्रोजन ॲटम, तो आपण इथं ॲड करणार आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार बघा. हा रिॲक्शनचं प्रोडक्ट जो आहे तो थोडंसं व्यवस्थित बघा. रिॲक्शन जे आहे ते HNO2 बरोबर रिॲक्शन आहे, म्हणजे त्याच्यातनं रिमूव्ह होताना हा नायट्रोजन ॲटम जो आहे तो ॲड करणार. म्हणजे नंतर आपल्याला काय मिळणार N2, बरोबर. पुढं जो तयार झालेला मेंबर जो आहे तो अझो ग्रुप आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये रिॲक्शनसाठी आपण ज्याला HNO2 बरोबर रिॲक्शन ज्याला करतो आपण त्याला तो HNO2 मॉलिक्यूल जो आहे तो डायरेक्ट रिॲक्ट होणार, त्यातला नायट्रोजन ॲटम देणार. पुन्हा प्लस त्याच्यामध्ये परत काय करणार आपण ॲसिड टाकणार. जे ॲसिड म्हणजेच कुठला ॲसिड आहे HCl. जर HCl ॲड केलं तर त्यातनं क्लोरीन ॲटम रिॲक्शनसाठी येईल N2Cl, म्हणजे नायट्रोजनच्या डोक्यात प्लस चार्ज, Clच्या डोक्यावरती मायनस चार्ज. मिळालेलं जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं नेम आहे बेन्झीन डाय अझोनियम क्लोराईड. हे सॉल्ट मिळालं. म्हणजे HNO2 प्लस त्याच्यामध्ये ॲड काय करणार HCl. इथं खाली लिहिलं बघा, नायट्रस ॲसिड प्लस HCl आणि HNO2, बरोबर. आता ह्यातला एक हायड्रोजन ॲटम, यातला एक हायड्रोजन ॲटम,
हे 2 हायड्रोजन आयटम, टोटल 4 हायड्रोजन आयटम झाले आणि 2 ऑक्सिजन आयटम झाले, म्हणजे बाय प्रोडक्ट काय निघू शकतोय ट्वाइस H2 ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून निघाला. हा नायट्रोजन आयटम ॲड केला आणि ह्याच्यातला क्लोरीन आयटम ॲड केला, म्हणजे प्रोडक्ट काय मिळाला N2Cl, बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. पुन्हा आपल्याला पाहिजे OH ग्रुप येतं, म्हणजे परत आता काय करणार, तुमचं बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड म्हणजे N2+Cl- बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड हे सॉल्ट तसंच पुन्हा रिॲक्शनसाठी घेणार, प्लस त्याच्यामध्ये काय टाकणार, डायल्यूट NaOH टाकणार. NaOH वर रिॲक्शन करा तर डायरेक्ट H2 ॲड केला तर रिॲक्शन होईल. समजा आपण याच्यामध्ये H2ची ॲडिशन केली, वॉटरची ॲडिशन केली, हायड्रोलायसिस केला, म्हणजे आता परत प्रोडक्ट मिळताना कसा मिळणार बघा, त्याच्यातला OH ग्रुप काढा, रिंगला द्या, एक हायड्रोजन आयटम बाहेर तो बाहेर रिमूव्ह करा, म्हणजे शिल्लक राहिलं काय काय बघा, रिंगवरून डायरेक्ट N2 जो आहे तो N2 आणि Cl पूर्ण सगळं बाहेर काढा, ह्याच्यातला OH ग्रुप त्याला द्या, प्लस शिल्लक राहिलं N2 इन द फॉर्म ऑफ गॅस नायट्रोजन, N2 गॅसेस स्टेटमध्ये रिमूव्ह झाला, याच्यातला एक हायड्रोजन आयटम हा क्लोरीन आयटम, असं काय मिळणार HCl ॲज अ गॅसेस स्टेटमध्ये. नायट्रोजन आणि HCl गॅसेस स्टेटमध्ये बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह होतील, शिल्लक राहिला आपल्याला फिनॉल मिळाला. म्हणजे या प्रिपरेशन मेथडला पण रिॲक्शन सोपी आहे, फक्त ही कंडिशन एवढी लक्षात ठेवा. ॲसिड HCl HNO3 या दोघांचं मिक्सचर रिॲक्शनसाठी लागणार आहे आणि रिॲक्शन जी आहे ती इन प्रेझेन्स ऑफ ॲनिलीन. Aniline react with nitrous acid and HCl in presence of 273 Kelvin temperature gives benzene diazonium chloride, which are further treated with water or NaOH. एक म्हणजे वॉटर हायड्रोलायसिस पण करू शकताय किंवा अल्कली हायड्रोलायसिस करू शकताय. इट गिव्स फिनॉल अँड रिमूव्हल ऑफ नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅसेस स्टेट, HCl इन द फॉर्म ऑफ गॅसेस स्टेट. ते दोन बाय प्रोडक्ट होतील, एलिमिनेट होतील, शिल्लक राहिला तुमचा डायरेक्ट प्रोडक्ट आहे. ही शेवटची प्रिपरेशन मेथड फिनॉलची. 4च प्रिपरेशन मेथड आहेत, एकदम सिंपल आहेत, म्हणून मी 4ही एका लेक्चरला घेतले. फक्त लिहिताना रिॲक्शन लिहून बघून थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. आहे असं डायरेक्ट बघतो आणि काय येणार असं काय भाग होणार नाही. पहिली होती फ्रॉम क्लोरोबेन्झीन, सेकंड होती फ्रॉम क्युमिन, थर्ड वन फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आणि फोर्थ वन आहे फ्रॉम ॲनिलीन. समजलं? रिॲक्शन ज्या आहेत त्या सगळ्या सोप्या आहेत, व्यवस्थित परफेक्ट करा. पुढं त्याच्यात एक छोटासा पॉईंट आहे, डायअझोनियम सॉल्ट. हा काय प्रकार असतो, ज्याला सिंगल नायट्रोजन आयटम असतो त्याला नायट्रोजन बोलतात, ज्याला 2 नायट्रोजन आयटम येतात त्याला काय बोललं जातं, अझो ग्रुप. इथून पुढं तर नेहमी लागणार. आणि डायअझो का म्हटलं, कारण 2 आहेत नायट्रोजन म्हणून डायअझो ग्रुप. आणि तिसरं समजा N3 मॉलिक्यूल, म्हणजे फक्त सिंगल नायट्रोजन असेल तरी बोलू शकताय, N2 ग्रुप असेल आणि N3. जर सिंगल नायट्रोजन असेल तर नायट्रोजन ॲटम असं कन्सिडर केलं जातं. N2 असेल तर त्याला बोललं जातं बाबा अझो ग्रुप, बोलताना 2 आहे त्यामुळे डायअझो ग्रुप. आणि समजा N3 असेल तर त्याला बोललं जातं अझाईड, म्हणजे अझो 2 नायट्रोजन आयटम, अझाईड म्हणजे 3 नायट्रोजन आयटम आणि नायट्रोजन आयटम मीन्स ओनली नायट्रोजन. त्या आता तिन्ही कंडिशन आपल्याला इथून पुढे रिॲक्शनसाठी येणार. मग त्याच्यात बरेचसे डेरिव्हेटिव्ह कापड आपण बनवलेले आहेत, तिथून जिथे लागतो तिथं पुन्हा नायट्रोजन करून द्यायचं. पण डायअझो कशासाठी आता 2 नायट्रोजन आहेत म्हणून, त्याच्यासाठी बेन्झीन आहेच आहे, डायअझोनियम 2 नायट्रोजन आहेत म्हणून, आणि शेवटी सॉल्ट कशाचं आहे, क्लोराईड. समजलं? चालूच्या चालू प्रिपरेशन मेथड व्यवस्थित परफेक्ट करा. इथं प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल दोन्ही पार्ट समजतात, त्याची प्रिपरेशन मेथड सोपं आहे.